आपण मुद्रा काही बेसिक बघणार आहोत. आई याचा मूळ जे फाउंडेशन आहे आपलं शरीर, थोडासा तो बेसिक कॉन्सेप्ट आधी समजून घेऊया. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि या पंचमहाभूतांच्या कॉम्बिनेशन्सनी त्रिदोष बनलेले असतात. त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ ही तीन आपल्या शरीराचे आधारस्तंभ आहेत. याच्यामध्ये कुठेही जेव्हा इनबॅलन्स होतो, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये असंतुलन निर्माण होतं, तेव्हा आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. त्रिदोषांचं जे मूळ आहे ते पंचमहाभूत. पंचमहाभूत आपले आहेत पृथ्वी, आप म्हणजे जल, अग्नी, वायू आणि आकाश. ही पाची तत्व ह्या क्रमाने सूक्ष्मत्वाकडे जातात. पृथ्वी हे स्थूल शरीर, स्थूल जो आपला देह आहे हे पृथ्वी तत्व. पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे जलतत्व. जलतत्वापेक्षा सूक्ष्म आहे अग्नितत्व. अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे वायुतत्व. वायूपेक्षा सूक्ष्म आकाशतत्व. आकाश जरी सूक्ष्म दिसत असलं तरी आकाश पण स्थूल आहे. ही पाच स्थूल स्वरूपात आहे. या स्थूल स्वरूपापेक्षा अजून सूक्ष्म आहे ते आपलं मन. शरीर प्रत्येकाकडे आहे, मन सुद्धा प्रत्येकाकडे. मन फक्त माणसाकडे असं नाही आहे, प्राण्यांकडे सुद्धा मन आहे, प्राण्यांकडे सुद्धा बुद्धी आहे. म्हणून कुत्रे पण आपण बघितले ते वास घेतात, काय खाण्यासारखे तेवढं खातात, जे सोडण्यासारखे ते सोडून देतात. म्हणजे प्रत्येकाकडे बुद्धी आहे, प्रत्येकजण विचार करत असतो. पण त्या बुद्धीची, मनाची जी पातळी आहे ती वेगवेगळी. ज्या जीवाचं मन सगळ्यात जास्त विकसित झाले ती जी जीवयोनी आहे त्याला म्हणतात मानव. मानव शब्द हा तिथून आला. आपण सगळे मानव आहोत, मनुष्य वंशज आहोत. मनाचा आपल्या शरीरावर खूप घनिष्ठ संबंध, दीर्घ संबंध असतो. मनामध्ये जे काही भाव निर्माण होतात ते शरीरामधल्या पंचमहाभूतांना प्रभावित करतात आणि त्याच्यामुळे आपल्या पंचमहाभूतांचं जे संतुलन आहे ते बिघडतं. त्याला रेग्युलेट कसं करायचं त्याच्यासाठी ह्या मुद्रा आहेत. आता आपला अंगठा आहे. अंगठा म्हणजे अग्नितत्व. तर्जनी, तर्जनी म्हणजे वायुतत्व. मध्यमा म्हणजे आकाशतत्व. अनामिका पृथ्वी तत्व. कनिष्ठा म्हणजे करंगळी ही जलतत्व. या पाच तत्वांचं वेगवेगळं कॉम्बिनेशन या मुद्रांच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी याचा अभ्यास केला. म्हणून आपण थोडी आपली संस्कृती बघितली. आपण देवांना जेव्हा गंध लावतो अनामिकेचा वापर करतो. आता सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती नाही आहे म्हणून आपलं सगळेच अनामिकाचाच वापर करतात, तसं नाही आहे. देवांसाठी फक्त अनामिका आहे. स्वतःला आपल्याला काही लावायचं असेल मध्यान्हाचा वापर करायचा आहे. पितरांसाठी जेव्हा पितरांचं तर्पण होतं, पितृतर्पण करताना तर्जनीने गंध लावलं जातं. आणि जेव्हा आपल्याला भाऊबीजेला आपल्या बहिणी ओवाळत असतात ते अंगठ्याने करतात. ही पद्धत, ही परंपरा आहे. पण याच्या मागचं सायन्स आहे ते कोणाला माहिती नाही म्हणून आपले सगळे अनामिकेचाच वापर करतात आणि अनामिकेने एकमेकांना गंध लावतात. तसं नाही आहे, ते चुकीचं आहे. अनामिका म्हणजे पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वांवर आपण देवतांचं अभिवादन करतो म्हणून देवतांसाठी अनामिकेचा वापर केला जातो. तशा या बेसिक मुद्रा आहेत. आता ही मुद्रा आहे
ती सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. याला म्हणतात ज्ञानमुद्रा. अंगठ्याला जेव्हा तर्जनी टिप्स जेव्हा कनेक्ट होतात आणि ही मुद्रा तयार होते, याला म्हणतात ज्ञानमुद्रा. ज्या वेळेला आपण ज्ञानमुद्रा करत असतो त्यावेळेला आपली पिच्युटरी ग्लँड आणि पिनियल ग्लँड या दोन्ही ॲक्टिव्हिटी होते. त्यांची जी हॉर्मोनल सिस्टम आहे ती हॉर्मोनल बॅलन्सिंग होते. तशी दुसरी मुद्रा आहे ही आकाश मुद्रा. मध्यमा आणि अंगठा. अंगठ्याचा प्रत्येक ठिकाणी वापर केला गेला कारण हे अग्नितत्व आहे आणि अग्नी हे एकच असं तत्व आहे की जे प्रत्येक धातूला, प्रत्येक महाभूताचं शुद्धीकरण करतं. प्युरिफिकेशन प्रोसेस जी आहे ती अग्नीच्या माध्यमातूनच होते. ही मुद्रा आहे ही आकाश मुद्रा. जेव्हा कुठल्याही प्रकारचं शरीरामध्ये वाताचं इम्बॅलन्स होतं, आज सकाळी तसं क्रॅम्प्स वगैरे येते. क्रॅम्प्स वगैरे येणं हे हल्लीचं कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. क्रॅम्प्स येतात त्यावेळेला नुसतं ही मुद्रा केली तरी काही मिनिटात तुम्हाला रिलीफ मिळते. अनामिका आणि अंगठा हे ज्या वेळेला जोडले जातात तेव्हा पृथ्वी मुद्रा होतात. पृथ्वी मुद्रा केल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं. वेट लॉस करायचं असेल, वेट लॉस करण्यासाठी उत्तम मुद्रा आहे. दोन्ही हाताने सगळ्या मुद्रा दोन्ही हाताने करायच्या. ही पृथ्वी मुद्रा आहे. वजन कंट्रोल करण्यासाठी, डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी ही मुद्रा अतिशय महत्त्वाची मुद्रा आहे. तसं करंगळी आणि अंगठा, जलतत्व आणि अग्नितत्व. ज्या वेळेला ह्या दोन बोटांचा संपर्क होतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये वॉटर कंटेन्शन, वॉटर रिटेन्शन झालेलं असतं. बऱ्याच वेळेला वजन वाढलेलं दिसतं. माझ्याकडे पण असे बरेच पेशंट येतात वजन वाढलेलं आहे, पण ते वजन बऱ्याच वेळेला पाण्यामुळे वाढलेलं असतं. वॉटर रिटेन्शन झालेलं असतं. तुमच्या शरीरामध्ये आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त पाणी झालं तरी तुमचं शरीरामध्ये इम्बॅलन्स तयार होतो. वॉटर रिटेन्शन कंट्रोल करण्यासाठी ही मुद्रा. टच करा, नॉर्मल प्रेशर, जास्त प्रेशर नाही द्यायचं, नॉर्मल टच करा. बाकीचे फिंगर्स प्रेस. किती वेळ करायचं? साधारण अर्धा तास. पण अर्धा तास सकाळी सुरुवातीला जमणार नाही. 5 मिनिटं केलं तरी शेवटी ती बोटं दुखायला लागतात. म्हणजे आपल्याला तो जाणवतो की याच्यावरती आपल्या बोटावरती ताण येतो, ते बोटावरती टेन्शन येतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये तेवढी अजून आपली स्थिती बरोबर नाही आहे. तुम्ही 5 मिनिटानंतर हळूहळू 7 मिनिटं असं थोडं ड्युरेशन वाढवत जा. कधी कधी असं होईल की एका वेळेला कंटिन्युअस बसता नाही येणार. सकाळी थोडा वेळ बसा, संध्याकाळी थोडा वेळ बसा. अशा या 5 बोटांचा हा प्रकार आहे. आता आपली बरीचशी मंडळी सिनियर सिटीजन्स आहेतच आणि जे तरुण आहेत ते सुद्धा आता 40च्या पुढे आलेले आहेत. आता हल्लीच्या काळामध्ये 35 ओलांडली की माणसाला वातव्याधी सुरू होतात. नॉर्मल आयुर्वेदाप्रमाणे शरीर आपली जी बाल्यावस्था आहे ही कफप्रधान अवस्था असते. युवावस्था ही पित्तप्रधान अवस्था आहे आणि प्रौढावस्था नंतरचा प्रवास हा वातप्रधान अवस्था असते. म्हणून सांधेदुखी हे लहान मुलांमध्ये कधीच दिसत नाही.
लहान मुलं कितीही धडपडतात, कितीही चालतील, धावतील, त्यांचे सांधे दुखत नाही. त्यांना कफाचा त्रास असतो. लहान मुलांना नेहमी सर्दी होत असते. सर्दी आणि ताप हा लहान मुलांचा प्रमुख आजार असतो. ती कफ प्रधान अवस्था आहे, कारण तिथे शरीरामध्ये त्यांची वाढ होत असते. युवावस्थामध्ये पित्त प्रधान अवस्था आहे. त्या काळामध्ये पित्ताचा संचार वाढलेला असतो आणि पित्त आपल्याला प्रवृत्तीशील करत असते. म्हणून काम करण्याचा उत्साह, बुद्धीचा वापर करण्याचा उत्साह हा युवावस्थेमध्ये असतो. आणि प्रौढावस्थेनंतर शरीरामध्ये वात वाढतो, तेव्हा शरीर सगळं शिथिल होतं आणि ती शिथिलता येते. मग जॉईंट्स पेन सुरू होतात, खाली बसता येत नाही, मांडी घालून बसता येत नाही, वज्रासन जमत नाही, पद्मासन जमत, हे सगळे प्रकार वृद्धावस्थेचे प्रकार. पण आता ते 30-35 वर्षाच्या वरती सगळ्यांना हे प्रॉब्लेम झालेले असतात. माझ्याकडे आलेल्या लोकांना मी 25-30 वर्षाचे आहेत, त्यांना वज्रासनात बसायला सांगतो तर त्यांना बसता येत नाही. इथे वात व्याधी आपले वाढत चाललेले आहेत, कारण आपलं लाईफस्टाईल म्हणजे डिस्टर्ब. आपण काहीही खातो, काहीही पितो, केव्हाही खातो, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मग आपल्याला जर आपला वात बॅलन्स ठेवायचा असेल, ते अतिशय महत्त्वाची वायुमुद्रा. तर्जनीला अंगठ्याच्या मुळाशी त्याला तर्जनी ठेवायची आणि अंगठ्याने हलका प्रेशर द्यायचा. बाकीची 3 बोटं सरळ ठेवायची. वायुमुद्रा, वात दोष. अंगठ्याच्या मुळाशी. हां, ज्यांना वाताचा त्रास असेल त्यांना हे दुखणार, ते बरोबर करू शकणार. पण तुम्ही जर नियमित या मुद्रेचा अभ्यास केला तर तुमचा वात नियंत्रणात येतो, वात कंट्रोलमध्ये येतो. ही झाली वात मुद्रा, वायुमुद्रा. दुसरी एक मुद्रा आहे ही अपान मुद्रा. याला मृगी मुद्रा सुद्धा म्हणतात. मृगासारखं आहे, आकृती दिसते, याला मृगी मुद्रा सुद्धा म्हणतात. ज्या वेळेला हवन वगैरे करतो आपण, हवनामध्ये जी आहुती दिली जाते ती ह्या मुद्रेने दिली जाते, उजव्या हाताने. म्हणजे आहुती देताना ही मुद्रा कंपल्सरी होते आपल्याला. ही अपान मुद्रा. आपल्या शरीरामध्ये जसा वात मी सांगितला की वाताचे 5 प्रकार आहेत. वात एकच नाही आहे, वात 5 वेगवेगळ्या प्रकारामधून आपल्या शरीरामध्ये काम करत असतो. त्यातला एक पहिला प्रकार आहे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. असे 5 प्रकारचे वात आहेत. या 5 वातांचे अजून 5 प्रकार आहेत. ते त्यांचे असिस्टंट आहेत, त्यांना लघु प्राण किंवा लघु वात म्हणतात. ते आहेत नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. अशा प्रकारे टोटल वात आपल्या शरीरामध्ये काम करत असतो. ही पूर्ण यंत्रणा आहे. हे स्युडो सायन्स आहे, हे तुम्हाला कुठेही विजिबल होणार नाही. आजच्या जगामध्ये जे फक्त विजिबल आहे त्यालाच आपण सत्य मानतो. ही एक हल्लीची फॅशन आहे, कारण पाश्चात्य जगाकडून असं आलेलं आहे. पण जे विजिबल नाही आहे ते नाही असं नाही आहे. इनविजिबलचं सुद्धा अस्तित्व आहे आणि ते वाताच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. कुठला वात आपला बिघडलेला असतो ते ओळखणं आणि त्या वाताच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या मुद्रा आहेत. म्हणून आपल्याकडे जी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, त्या नैवेद्यामध्ये आपण काय एक मंत्र बोलत असतो. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणाय स्वाहा.
असं बोलून नैवेद्य समर्पित केलं जातं. म्हणजे त्या पंचप्राणांना आपण आहुती देतो. त्या पंचप्राणांना जी आहुती देण्यासाठी असते तो आपला आहार. आहार म्हणजे काय? आपण आहुती देतो. म्हणून आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. आहार आपण काय घेतो, कशा प्रकारे घेतो, कशा प्रकारे बनवला गेला, या सगळ्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. आता जास्त वेळ नाही आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही आहे कोणाचा. पण या बेसिक मुद्रा प्रत्येकाने अभ्यास करून घ्यावा आणि प्रॅक्टिस करावी. सर्क्युलेशन. दुसरी एक मुद्रा आहे, मी एक इमर्जन्सीसाठी दाखवतो. कधी कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झाला, हार्ट अटॅक येतो, तेव्हा डॉक्टर सांगतात तुमच्याकडे इमर्जन्सी पिल म्हणून सॉर्बिट्रेट ठेवा. पण काहीच तुमच्याकडे नसेल, त्यावेळेला हृदय मुद्रा आहे, ही तुमच्या हार्टचं प्रोटेक्शन करते. ती मुद्रा अशा प्रकारे हे कधी पण कोणाला हार्ट अटॅक झाला, आपण पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याच्या हार्टला प्रोटेक्शन करायचं महत्त्वाचं आहे. त्याला तो गोल्डन आवर जो म्हणतात, त्या गोल्डन आवरमध्ये जर ही मुद्रा केलेली असेल तर तुमच्या हार्टला डॅमेज होत नाही किंवा कमीत कमी होतो. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून मी सांगतो. हो, जेव्हा ह्यांना अटॅक आला होता ना, दाबायची नाही, जोडायची. जेव्हा ह्यांना अटॅक आला होता ना, तेव्हा ह्यांना आम्ही रिक्षात घातलं आणि आम्ही घेऊन गेलो. इतके घामाघूम झालेले, पण तरी हे पूर्ण असे बसले होते. आणि आम्ही जेव्हा त्यांना ॲडमिट केलं, डॉक्टरनी सगळं ECG काढला, सगळं केल्यानंतर डॉक्टरने आम्हाला विचारलं की एवढा सिव्हिअर अटॅक आला आहे ह्यांना आणि तुम्ही इथपर्यंत आणलं कसं ह्यांना. आणि सगळं झाल्यानंतर ह्यांना जेव्हा डिस्चार्ज दिला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं ह्यांच्या हार्टला बिलकुल डॅमेज झालेलं नाही आहे. सिव्हिअर अटॅक येऊन पण पूर्ण हे असे बसले होते रिक्षात आम्ही. आता त्याचं बॅकग्राऊंड असं आहे, त्यावेळेला रुपी हॉस्पिटलमध्ये होती. आई आणि आई दोघेही तिथे होते आणि मी त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन जाणार होतो. तेवढ्यात मला स्मिताचा फोन आला. स्मिता बोलली तू नाश्ता घेऊन जाऊ नको, मी तिथे उपमा घेऊन जाते. आणि म्हटलं मग ठीक आहे, तू उपमा घेऊन ये, मी चहा घेऊन येतो. एवढं आमचं बोलणं झालं. त्यांचे कपडे मी फक्त बॅगेत टाकत होतो, पिशवी. आणि त्यावेळेला मला काहीतरी अस्वस्थ, इकडे घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं. एवढंच मला झालं. मला हार्ट अटॅक आला, मला कुठलाही प्रकारचा त्रास झाला नाही. पण ते वाटल्यानंतर इमिजिएटली मी वज्रासनात बसून या मुद्रा केल्या गेल्या आणि ही मुद्रा करून मी बसलो आणि थोड्या वेळाने मी झोपलो. ते बघून श्रद्धाच्या लक्षात आलं. श्रद्धा म्हणते की बाबा उठल्यानंतर कधीही झोपत नाही, काहीतरी झोपलेत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मला त्याच हॉस्पिटलमध्ये ते घेऊन जायचं असं या दोघींनी डिसिजन घेतलं. आम्ही रिक्षा केली. पूर्ण रिक्षामध्ये मी त्यावेळेस